बरेच जण मुंबईच्या बाहेर राहून तिच्यावर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करत होते, पण एक जण होता जो मुंबईतच राहून मुंबईवर राज्य करत होता. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ठाकरे घराण्यात जन्म घेणं ही ओळख होती, पण स्वतःची ओळख निर्माण करणं हा संघर्ष होता. व्यंगचित्रकाराच्या हातातील पेन्सिल जेव्हा जनतेच्या भावनांचं प्रतीक बनली, तेव्हा महाराष्ट्राने एका नव्या नेतृत्वाचा उदय पाहिला. वादळासारखं बोलणारा, गर्दीला विचार करायला भाग पाडणारा आणि स्वतःचा स्वतंत्र झेंडा उभारणारा नेता. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वक्तृत्वाने, आक्रमक शैलीने, ठाम भूमिकांनी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, ज्यांचे भाषण ऐकताना गर्दी टाळ्यांचा कडकडाट करते, त्यांच्या एका विधानावर संपूर्ण राज्यात चर्चा रंगते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती कायम एक गूढ आकर्षण असते. अशाच व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे. त्यांचा हा प्रवास केवळ एक राजकीय नाही, तर स्वतःची वेगळी राजकीय वाट निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याचा हा प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवास जाणून घेणे महत्वाचे ठरते. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी भावेश. आपण ऐकत आहात अज्ञात प्रवास. 14 जून 1968 रोजी मुंबईत जन्मलेल्या राज ठाकरे यांचे मूळ नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे. ठाकरे घराण्याचा राजकीय आणि सामाजिक वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू. त्यामुळे राजसाहेबांना लहानपणापासूनच माननीय बाळासाहेबांचा सहवास लाभला. घरात राजकारणाच्या चर्चा, समाजातील घडामोडी, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर होणारे विचार मंथन हे सर्व ते जवळून पाहत होते. लहानपणी राज ठाकरे हे अत्यंत निरीक्षक स्वभावाचे होते. एखादी घटना घडली की त्यामागचे कारण काय असेल, लोकांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. त्यांना चित्रकलेची विलक्षण आवड होती. शाळेत असताना ते उत्कृष्ट चित्र काढत होते. पुढे त्यांनी व्यंगचित्र काढण्याची कला आत्मसात केली. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच रेषेची ताकद आणि विषयांवर नेमका वार करण्याची कला त्यांच्यात दिसू लागली. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात शिवसेना महाराष्ट्रात वेगाने विस्तार करत होती. मुंबईतील मराठी अस्मितेचा प्रश्न, रोजगाराचे मुद्दे आणि हिंदुत्वाचा विचार या आधारावर पक्ष वाढत होता. या काळात राज ठाकरे सक्रिय राजकारणात उतरले. त्यांची संघटक क्षमता पाहून त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ लागल्या. युवकांशी संवाद साधण्याची त्यांची शैली एक वेगळीच होती. ते भाषण करताना राजकीय नेत्यांसारखे वाटत नसत, तर एखाद्या मित्रासारखे बोलत असत. त्यांच्या भाषणात विनोद असायचा, उपरोध असायचा, अभ्यासपूर्ण संदर्भ असायचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्पष्ट वक्तपणा असायचा. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग वेगाने त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागला. विशेषतः भारतीय विद्यार्थी सेना उभारण्यात त्यांची महत्वाची भूमिका ठरली. त्यांनी राज्यभर दौरे केले, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या काळात अनेक युवकांसाठी राज ठाकरे हे फक्त नेते नव्हते, तर एक प्रेरणास्थान बनत होते. 1990च्या दशकात त्यांची लोकप्रियता इतकी वाढली होती की अनेक शिवसैनिक त्यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहू लागले. कारण त्यांच्यात माननीय बाळासाहेब ठाकरे यांची झलक दिसत होती. भाषणातील आक्रमकता, व्यंगात्मक शैली, जनतेशी थेट संवाद आणि संघटक बांधण्याची क्षमता यामुळे ते वेगळे ठरत होते. या काळात त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, कला आणि संस्कृती यांनाही पाठबळ दिले. त्यांना मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रचंड अभिमान होता आणि आज ही आपण तो बघतोय. या काळात त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, कला आणि संस्कृती यांनाही पाठबळ दिले. त्यांना मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रचंड अभिमान होता आणि आजही आपण तो अनुभवतोय. महाराष्ट्राची ओळख टिकून ठेवण्यासाठी भूमिका सातत्याने ते मांडत होते. परंतु प्रत्येक मोठ्या प्रवासात संघर्ष येतोच. शिवसेनेतही पुढच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाल्या. पक्षाचा विस्तार वाढत होता आणि माननीय बाळासाहेबांनंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. राज ठाकरे यांची लोकप्रियता मोठी होती, पण पक्षात दुसरे नावही पुढे येत होते, ते म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे. उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती आणि राज ठाकरे यांची शैली यात मोठा फरक होता. उद्धव ठाकरे शांत, संयमी आणि संघटनात्मक काम करण्यावर भर देत होते, तर राज ठाकरे आक्रमक, जनतेत मिसळणारे आणि मैदानात उतरून नेतृत्व करणारे होते. दोघांच्या शैली वेगवेगळ्या असल्या तरी पक्षात दोघांचाही प्रभाव वाढत होता. 2003 हे वर्ष निर्णायक ठरले. उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अनेकांना वाटत होते की राज ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी जाईल.
परंतु तसे झाले नाही. 2004 ते 2005 हा काळ राजकीयदृष्ट्या अत्यंत तणावपूर्वक होता. राज ठाकरे यांचे अनेक जवळचे सहकारी त्यांच्यासोबत चर्चा करत होते. महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते त्यांना स्वतंत्र भूमिका घेण्याचा आग्रह करत होते. दुसरीकडे ठाकरे कुटुंबातील भावनिक नातेसंबंधही होते. हा निर्णय सोपा नव्हता. अखेर 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला. तो क्षण त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भावनिक शब्दात आपली भूमिका मांडली. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्यांच्यासाठी हा केवळ एक नेत्याचा राजीनामा नव्हता. शिवसेना सोडल्यानंतर काही महिने राज ठाकरे शांत राहिले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? आणि मग तो दिवस आला, 9 मार्च 2006. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात उत्सुकतेचे वातावरण होते. हजारो कार्यकर्ते जमले होते. भगवे झेंडे फडकत होते. प्रत्येकाची नजर मंचाकडे लागली होती. राज ठाकरे मंचावर आले आणि त्यांनी एका नव्या राजकीय अध्यायाची घोषणा केली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाचा जन्म झाला. तो क्षण केवळ एक पक्ष स्थापनेचा नव्हता, तो राज ठाकरे यांच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वाचा जन्म होता. त्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान, स्थानिक युवकांचा रोजगार, महाराष्ट्राचा विकास आणि सांस्कृतिक अस्मिते या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून या नव्या पक्षाची दिशा निश्चित केली होती. उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या घोषणा आकाश दणाणून सोडत होत्या. अनेकांना वाटत होते की महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या शक्तीचा उदय झाला आहे. कोणत्याही मोठ्या नेत्याच्या पाठिंब्याशिवाय केवळ स्वतःच्या करिश्मा आणि जनतेचा विश्वास यावर पक्ष उभारणी केली. ही काही साधी गोष्ट नव्हती. राज ठाकरेंनी ते करून दाखवले. मनसेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळाली. आज राज ठाकरे हे केवळ एका पक्षाचे अध्यक्ष नाही, तर महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय विषयांवरती परखडपणे भाष्य करणारे नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकार आणि विरोधक दोघांनाही प्रश्न विचारले आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील मराठी भाषेची अस्तित्व आणि मराठी माणसांच्या हक्काचा. राज ठाकरे सातत्याने म्हणतात की मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषेला योग्य स्थान मिळाले पाहिजे. शासकीय कार्यालय, बँका, रेल्वे, विमानतळ आणि खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी त्यांनी अनेकदा आवाजही उठवला आहे. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारी हा मुद्दाही त्यांनी वारंवार उपस्थित केला आहे. राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिक युवकांमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका राहिली आहे. महाराष्ट्रातील तरुण उच्च शिक्षित असूनही रोजगारासाठी संघर्ष करत आहे, यावर त्यांनी अनेक सभांमधून भाष्य केले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या, अनियोजित शहरीकरण आणि पायाभूत सुविधांवरील ताण याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईची मूळ ओळख, शहराची क्षमता आणि नागरिकांच्या समस्या यावर त्यांनी अनेकदा सरकारचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना त्यांनी कर्जबाजारीपणा, शेतीमालाला योग्य भाव आणि सिंचन व्यवस्थेतील त्रुटी यावर अनेकदा सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील समस्या आणि शहर केंद्रित विकास यामधील दरी कमी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लोकसंख्या वाढ, पाणी टंचाई, भविष्यातील आर्थिक आव्हाने यांसारख्या विषयांवरही त्यांनी अलीकडच्या भाषणांमध्ये चर्चा केली आहे. पारंपरिक राजकारणापलीकडे जाऊन भविष्यातील प्रश्नांवर बोलणारे नेते म्हणून त्यांची एक प्रभावी प्रतिमा तयार झाली आहे. रेल्वे भरती आंदोलन असो, टोल नाक्यांचे आंदोलन असो की मराठी पाट्यांचा मुद्दा असो, राज ठाकरेंच्या एका हाकेवर आजही महाराष्ट्र एकत्र येतो. म्हणूनच ते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात स्टायलिश आणि प्रभावीशील नेते मानले जातात. अशा या लोकविलक्षण धडाडीच्या नेत्याला माननीय राजसाहेब ठाकरेंना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. तुम्हाला माननीय राजसाहेबांबद्दलचा हा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला यावर कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.